नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा आणि चिन्ह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात दिला आहे. अजितदादा गटात त्यामुळे प्रचंड जल्लोष असला तरी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का आहे. आयोगाच्या या निर्णयावर दोन्ही गटाकडून आणि इतर पक्षांकडूनही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. शरद पवार गटाच्या नेत्यांनी त्यावर नाराजी व्यक्त करतानाच पुन्हा उभे राहू आणि लढू असा विश्वास दर्शवला आणि आज पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटावर कडाडून हल्ला चढवला. स्वतःच्या वडिलांना कोण घराबाहेर काढतं का असा सवाल विचारत त्यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवार यांना टोला लगावला आणि त्यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. भाजपाकडून सध्या गाव चलो अभियान सुरू आहे. या अभियानाच्या माध्यमातून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. पंकजा मुंडे या अभियानाच्या निमित्ताने बीडच्या पांडुळ गावात मुक्कामासाठी गेलेल्या आहेत. त्यांचं गावकऱ्यांनी जंगी स्वागत केलं. यावेळी पंकजा मुंडे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधताना मोठं वक्तव्य केलं. तुमच्याशिवाय मला कोणी नाही, तुम्ही वाघीण म्हणालात, मी वाघिणीसारखीच जगेन. राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला, माझा वनवास झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला गावात जायला सांगितलं. मोदी यांना त्यांच्या जीवनात संघर्ष करावा लागला, त्यांना चहा विकावा लागला. शाळेत त्यांना फी भरायला पैसे नव्हते. शाळेत जाताना त्यांना अनंत अडचणी आल्या असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांच्या बॅनरवर शाईफेक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे संबंधित प्रकार हा बारामती तालुक्यात घडला आहे, त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार या आगामी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार असतील अशी चर्चा वारंवार सुरू असते. बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. असं असताना अचानक बारामती तालुक्यात सुनित्रा पवार यांच्या बॅनरवर शाईफेक करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आणि या घटनेवर अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते आता हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाला शिर्डी साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीत मोठा झटका बसला आहे. या निवडणुकीत विखे पाटील गटाचा अक्षरशः दारुण पराभव झाला आहे. कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलचा या निवडणुकीत दणदणीत विजय झाला. परिवर्तन पॅनलने या निवडणुकीत 17 पैकी 17 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे साईबाबा संस्थानात परिवर्तन पॅनलचं निर्विवाद वर्चस्व बघायला मिळालं. विशेष म्हणजे या संस्थेत 20 वर्षापासून विखे पाटील यांच्या समर्थकांची सत्ता होती, पण यावेळी झालेल्या निवडणुकीत विखे पाटील गटाच्या हातून सत्ता निसटली आणि सत्तांतर घडून आला आहे.